नमस्कार ताई. चला, पूजा लता लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आता सकाळचे कामं बाहेरचे पण आवरलेले आहेत. बाहेर तर पाऊस चालूच आहे. पूजा पण आवरली. चला आता बाहेर पण जाऊया आपण. तुम्हाला मी बाहेरचंही वातावरण दाखवते. आज किती पाऊस चालू आहे सकाळपासून. 2-3 दिवस झाले असाच पाऊस चालू आहे. हा कधी मोठा असतो, कधी असा असतो. वातावरण हे असंच चालू आहे. आता फुलपा किती छान आलंय. हा, आता ही कलम लावल्यानंतर पहिल्यांदा धरलं हे. आणि पहिले आपण आणलं तेव्हा त्याला होतेच तिकडेच नर्सरीमध्ये आलेले. आणि खूप छान दिसतंय ना. हो ना. आणि कलम आता चांगली हिरवीगार झाली. हो ना. 2 कलम आहेत ह्या. कितीला आणलं होतं तुम्ही हे? मी बघ 50-50ला आणलेले आहेत हे. एक हे आणि एक हे पिवळं आहे. आणि 2 कुठून आणलं कलम आहेत नेमकं? ह्या आपण याच्यातून आणलेल्या आहे. चिखली रोडवरती नर्सरी आली आहे नवीन झाडं आलेले ते आहेत हे. खूप छान वाटतंय पण ते. हे शेवंती आपलं घरचंच आहे. चांगली झाली ती पण. आता याला फुलं कोणते धरतील बरं? याला पिवळा कलर आहे याचा. हो का? मस्त आहे, मोठा आहे. हा हे अनंताचं आहे. हे लावायचं राहिलंय पण याला आता पाऊस आहे तर आपल्याला माती नाही आणता येते खालून. लवकरच लावून देऊ आता आपण. आता ना थोडा पाऊस कमी झाला की माती घेऊन येऊ. हो. आणि हे लावून देऊ. याला कळे आहे पण मग पाहू आता कसं काय, म्हणजे मोठी होते, फुल येतं का काय समजेल आपल्याला. तसे आपले झाडं खूप छान झाले. झालेले झाडं बघ ना इकडे. गुलाब बघ किती चांगला बहरलाय. छान आलेत फुलं बघ. हो, सुंदर फुलं आलेत. हे पहा ना किती छान दिसत आहे. आणि याचं फुल आहे ना मोठं आहे पण आता ह्या कळ्या छोट्या छोट्या धरलेल्या होत्या तर हे एवढे साईजचे फुलं आलेत हे. हो ना. आणि झेंडू पण छान झाला. सर्व झाडं खूप छान झाले आपले. आता बघ याला पण कळ्या धरलेल्या आहेत. याला फुलं येतीलच. 1 हप्ताभरात चांगले फुलं येतात. हो ना. झेंडूला. आणि पिवळी लिली पण चांगली बहर आलाय. पिवळ्या लिलीलाही हे बघ. लिली इकडं पण आहे. भरपूर कुंड्यांमध्ये लिली आहे आलेली. त्या कुंडीमध्ये व्हाईट लिली आपली. हा, त्या समोरच्या. हो, चांगली आलेली आहे. चांगले वाटतात ना. हो, खूप छान. याच्यामध्ये पांढरी लिली आहे. हो, ही फुलं किती छान दिसत आहे तिचे. आणि आता अजून हा आपला सोनचाफा आहे. हो, आता हळूहळू वाढायला लागलाय तो. मस्त आलेला आहे. यालाही चांगले फुलं येऊ लागलेत आता. आज सकाळीच घेतली होती मी त्याचे फुलं देवांना वाळायला. चांगले आलेत आता. हा, खूप मस्त फुलं होते त्याला. वेल आहे ना याला वरती चालायचे. हे जे पागोर आले नवीन ते पूर्ण याला. हा, सकाळीच मी देवाला हे केले त्याचे फुलं. खूप छान झाले ते झाड पण. आणि अजून चांगलं होईल ते बघ. अजून चांगलं होईल. यात पण आलेलं आहे. याला पण आपण काहीतरी ह्या वेल आहे ना हा, याला काहीतरी सपोर्ट देईल मी. हो. आणि हा वेल पण एखाद्या फांदी बिंदी झाडाची काहीतरी काडी तिथं लावून द्या. हा ना. त्याला मी तो सेट करेन. चांगले आले. यामध्ये पण झेंडू वगैरे आलेला आहे चांगला. हा बघ. हा ना. कळ्या वगैरे भरपूर आलेले आहेत. गुलाब हा गावरान गुलाब आहे. देशी गुलाब. फुलपा किती छान दिसतंय याचं. हा, आणि कळ्या पण आता लागल्या यायला. हो ना. कर्दळी चांगली झाली आपली. ही केव्हा लाव? ही तुमच्या लग्नाचा सत्यनारायण केलेला होता तेव्हा चौरंगाला आणल्या होत्या ह्या लावायला कर्दळी. त्याच्यात एकाला मूळ होतं तर ते मूळ म्हणजे ते कर्दळी छोटी लावली त्याची हे एवढे झाले रोपं तयार. तिथे बेलाचं बी झाड दिसतंय मला. पण आहे. बेल आहे ना आतमध्ये. हा काय तर बेल पण आहे पण छोटा आहे तो. त्या झाडांमध्ये नाही दिसत आहे. थोडासा असा दिसायला लागेल. थोडा मोठा झाला ना ते दिसेल मग. इकडून पण आली आहे कर्दळी. आता त्यातल्या त्यात हळूहळू ना आजूबाजूला येऊन राहिले त्याला कोंब वेगवेगळे. काही दिवसानं तेही लहान पडेल त्याला कर्दळीसाठी.
पाऊस सारखा चालूच आहे, काही कामही नाही सुचत बाहेरचे. चल आता जेवायला वाढ, आता आपल्याला 12:30 झाले. हो हो ताट करायला घे मग. हो. आज काय बनवणार आहे आता नवीन? बघूया ना, काहीतरी नवीन रेसिपी काहीतरी बनवूया आपण. थांब जरा, मी फ्रीजमध्ये बघते. हो. हे बघ, आज आपण मस्त पोथीच्या पानाच्या वड्या बनवूया. खूप भारी. हा थोडे सुकल्यासारखे झालेत ते. हो पण छान होतील धुतले की. हो. आता बघ, हे पान आहे, याचे आपण देठ काढून घेऊयात. हो. हे अशा प्रकारे, हे छोटे नाजूक पान आहे त्यामुळे जरा सांभाळून. हे बघ, असे देठ काढून घ्यायचे याचे. हे बघ, असं हे असे देठ काढून घ्यायचे. हे बघ, आता हे आहे ना, 2 पाण्यानं आपण याला धुवून घेतलं. पहिले एकदा एका पाण्यानं आणि हे आता दुसऱ्या पाण्यानं. असे धुवून घ्यायचे पानं देठ काढून. हे बघ, आता इथं आपण ह्या पानांना हे लिंबू आहे, लिंबू लावून घेऊ. एकतर चिंच असली तर चिंच लावायची, नाहीतर आंबट थोडंसं लिंबू लावायचा. हे बघ, आता याच्यासाठी आपण वडीसाठी मिरच्या घेतल्यात. ह्या मिरच्या तिखट आहे म्हणून मी कमी घेतल्या. आणि लसूण घेतला, एवढा संभार घेतला, म्हणजे कोथिंबीर. आता आपल्याला वाटण काढायचं आहे. मिरच्या, लसूण, जिरं आणि कोथिंबीर. आता बेसन घेऊया आपण. बेसन थोडं शिल्लक लागतं याला, म्हणजे पानांना लावायचं असतं व्यवस्थित, म्हणून बेसन थोडं जास्त घ्यावं लागतं. मिरचीचं वाटण. थोडी हळद. हे बघा, इथे मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं यामध्ये, त्यामुळे वड्या कुरकुरीत होतात.
हे असं वडीला बेसन लावायचं, असं बेसन पीठ लावायचं पानांना. अशा प्रकारे असं बेसन लावायचं. ह्या अशा दुमडायच्या. याला थोडं बेसन लावायचं असं. नंतर इकडून दुमडायच्या अशा. नंतर असं बेसन लावायचं. इकडून दुमडायच्या आणखीन आणि इकडून दुमडायच्या. पूजा आपली चाळणी घे. ह्या प्रकारे अशी फोल्ड मारून अशा चाळणी जवळून घे. छान झाल्या वड्या आपल्या. हे बघा 20-25 मिनटं वाफवल्या आम्ही. आणि आता दाखवते मी तुम्हाला ह्या वड्या कशा होतात. तर थोडंसं या चाळणीला लागलंय. मस्त झाल्या आहेत वड्या. मस्त झाल्या वड्या. याला इकडं आमच्या इकडं पोथीच्या पानाच्या वड्या म्हणतात. आणि आपल्या कोकण भागाला वगैरे याला अळूची वडी म्हणतात. मुंबईकडे पुण्याकडे याला अळूची वडी म्हणतात. आमचं लहानपण तिकडंच गेलं त्यामुळे ही म्हणजे आई करायची त्यामुळे हे माहितीच होते ह्या वड्या. पण इथे मी इकडं नेहमी करतेच. आणि आमच्या घरात ह्या आवडतातही आणि खूप चांगल्या लागतात. टेस्टी मस्त. बघा खूप छान झाल्या. आणि तुम्ही पण करा, खाऊन बघा.
जमत नसलं तर रेसिपी बघा, करा. छान छान पानं लागतात, हे चवीलाही छान लागतात. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. धन्यवाद.